नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा एक आहे मित्रांनो, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 साठी मित्रांनो रेग्युलरली आता आजपासून आपले संपूर्ण व्हिडिओज येणारे आहेत. बरेच विद्यार्थी मागील अनेक दिवसांपासून मित्रांनो 2026च्या सिरीजसाठी भरपूर सारे कमेंट आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. तर मित्रांनो, आपण आजपासून जे आहे आता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 अर्थात आपली टीईटी एक्झाम 2026 साठीचे संपूर्ण काही व्हिडिओ आता आजपासून मित्रांनो यायला सुरुवात होणार असेल, ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येकी मित्रांनो टॉपिक व सब्जेक्टचा आपण परिपूर्ण अनालिसिस करून या ठिकाणी समजावून सांगणार आहोत. व त्यासोबतच मित्रांनो प्रत्येकी व्हिडिओ कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला कोणकोणते सोर्स जे की इम्पॉर्टंट आहेत तुमच्या अपकमिंग एक्झामसाठी आणि जी आपली 2025 ची एक्झाम झालेली रिसेंटली त्यामध्ये कुठून कसे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत हे संपूर्ण काही या ठिकाणी आपण अनालिसिस करून तुम्हाला मित्रांनो सांगणार आहोत. तर प्रत्येक व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहत चला आणि चॅनलवर नवीन असाल तर आजच्या मित्रांनो आताच्या फटाफट सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून कोणतीही अपडेट टीईटी एक्झामची तुमच्याकडून मिस होणारी नसेल मित्रांनो. तर सुरू करू आपला आजचा प्रश्नपत्रिका 1 चा व्हिडिओ आणि यामध्ये आपण पाहणार आहोत बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र जे की सीडीपी आपल्या टॉपिक वरचे काही अतिशय आयएमपी क्वेश्चन. तर हे मित्रांनो प्रश्न 2025 च्या आपल्या एक्झाम मध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत आणि यांचा सोर्स काय होता, नेमकं कुठून प्रश्न हे विचारण्यात आलेले होते हे संपूर्ण काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि जर मित्रांनो तुम्ही या परफेक्ट सोर्सच्या पद्धतीने अभ्यास केला तर तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंगची देखील गरज पडणारी नसेल. फक्त तुमचा अभ्यास तयारी योग्य त्या मित्रांनो मार्गदर्शना व योग्य त्या पॅथनं असणं इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तर सुरू करू व्हिडिओ आणि पाहू यामधले महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला प्रश्न क्रमांक पहिला असा मित्रांनो जो की विचारण्यात आलेला होता, खालीलपैकी कोणत्या आंतरक्रियांचा समावेश सांस्कृतिक आंतरक्रियामध्ये होत नाही. तर सांस्कृतिक आंतरक्रियामध्ये होत नाही असा म्हटलेला होता हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे याचं पर्याय नंबर जे की 3 हे उत्तर होणार असेल की समाजात घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण वैज्ञानिक दृष्टिकोनातून करतो. हे जे आहे थोडक्यामध्ये जे की यामध्ये होणार नसेल, कारण का वैज्ञानिक दृष्टिकोन हा वैयक्तिक वैचारिक प्रक्रियेशी संबंधित आहे. तर राष्ट्रीय सण, धार्मिक उत्सव आणि वारी या गोष्टी सांस्कृतिक परंपरेचा जे की भाग आहेत. त्यामुळे पर्याय नंबर याचं 3 जे की या ठिकाणी उत्तर होणार असेल. तर कोणकोणते टॉपिक हे आहेत हे तुम्ही सुरुवातीला अनालाइज करून घ्या. त्यानंतर मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओच्या शेवटी हे संपूर्ण टॉपिक्स मी तुम्हाला एक्सप्लेन करून देखील सांगणार आहे की नेमकं कोणकोणते टॉपिक तुम्हाला ह्या सब्जेक्टमध्ये बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्रामध्ये तुम्हाला जे की टार्गेट करायला पाहिजे. आयएमपी आहेत जे की तुमच्या येणाऱ्या 26च्या एक्झाममध्ये देखील हे येऊ शकतात. त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे, ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक वर्तनामध्ये वर्तन बदलामध्ये खालीलपैकी कोणते विधान अनुकूल नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 3 जे की नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे. तर ताणतणाव व्यवस्थापनासाठी सकारात्मक आवश्यक असते. नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हे अनुकूल नसून तणाव वाढवणारे जे की वर्तन आहे. त्यामुळे पर्याय नंबर याचं जे की 3 या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न तिसरा, समस्येचं विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे डॅश होय. तर त्याला काय म्हटलं जातं, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 2, त्याला विचार प्रक्रिया असं जे आहे ते म्हटलं जातं. तर समस्येचं विश्लेषण करणे आणि ती सोडवण्यासाठी नियोजन करणे ही उच्चस्तरीय मानसिक क्रिया म्हणजेच की विचार प्रक्रिया होय. त्यानंतरचा प्रश्न आपला जे की याचं उत्तर 2 आहे आणि पुढील प्रश्न पाहू आता आपला. त्यानंतर आपला चौथा प्रश्न असा आहे, स्वतःमधील उणिवा झाकण्यासाठी अमित सिनेमातील हिरो हिरोईनचे स्वतःबरोबर काढलेले फोटो सर्वांना दाखवतो व ते मला नेहमी फोन करून त्यांच्या घरी बोलवतात असे सांगतो. हे कोणत्या संरक्षण यंत्रणेचं उदाहरण आहे. तर यापैकी कोणत्या, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं 2 जे की त्याला तादात्म्य ह्याचं जे आहे ते म्हटलं जातं. म्हणजेच काय, तर जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या उणिवा झाकण्यासाठी एखाद्या यशस्वी किंवा प्रसिद्ध व्यक्तीशी स्वतःला जोडते त्याला जे आहे थोडक्यामध्ये जे की तादात्म्य असं म्हटलं जातं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये आयडेंटिफिकेशन असं देखील म्हणतो. तर हे तादात्म्याचं संरक्षण यंत्रणा जे की म्हणतात. पर्याय नंबर याचं 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 5वा प्रश्न आपला असा आहे, ॲसुबेल यांनी आशय अध्यापक विद्यार्थी अभ्यासक्रम यासंबंधी विचार करून मांडलेल्या सिद्धांतामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही. तर होत नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की विद्यार्थ्याची मानसिक पूर्वतयारी. तर ॲसुबेल यांच्या अर्थपूर्ण अध्ययन सिद्धांतात आशय जे की सादरीकरण
अध्ययन उद्दिष्टे आणि नवीन संकल्पनावर भर दिला आहे, पण दिलेल्या पर्यायापैकी आपल्या या ठिकाणी मानसिक पूर्वतयारी हा मुख्य जो की तांत्रिक घटकामध्ये समाविष्ट नाही. त्यामुळे पर्याय नंबर याचं 1 या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतर 6वा प्रश्न, लहान मोठा, आबूड लांब, जवळ दूर, काल आज इत्यादी संबंध स्पष्ट होऊन वस्तू प्रत्यक्ष पाहून वर्गीकरण करणे, क्रम लावणे, मांडणी करणे, चित्र काढणे, रचना करणे इत्यादी बाबी जीन पियाजे यांनी मांडलेल्या खालीलपैकी कोणत्या विकासामध्ये येतात? जे की जीन पियाजे यांच्या संबंधीचा हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की मूर्त क्रियाकाल अवस्था यामध्ये येतात. तर जीन पियाजे यांच्या मते 7 ते 11 वर्ष वयोगटातील मुले वस्तू प्रत्यक्ष पाहून त्यांचे वर्गीकरण, क्रम आणि संबंध जे की लावू शकतात. त्यामुळे पर्याय नंबर याचं 3 या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 7वा आपला, एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती? हा प्रश्न कोणत्या उद्दिष्टाशी निगडीत आहे? तर यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं 2, जे की उपयोग याच्याशी संबंधित आहे. कारण का वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी सूत्राचा वापर करून प्रत्यक्ष गणना करणे हे उपयोजन किंवा उपयोग या उद्दिष्टाशी संबंधित आहे. त्यामुळे पर्याय नंबर याचं 2 या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 8वा आपला, डोळ्यांनी ग्रहण केलेल्या दृश्य संवेदनेचा ग्रहण करून त्यावर प्रक्रिया करणे, प्रतिमांचा अर्थ लावण्याचं काम मेंदूतील कोणत्या भागातील केंद्रामार्फत जे आहे जे की केलं जातं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ए, ज्याला आपण पार्श्व मस्तिष्क भाग असं जे आहे ते म्हणतो. तर मेंदूचा मागील भाग हा दृश्य संवेदनेचा ग्रहण आणि प्रतिमांचं विश्लेषणासाठी जबाबदार असतो. पर्याय नंबर याचं 1 या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतर प्रश्न 9वा आपला, शिक्षकाने विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान देण्यापूर्वी त्यांचे पूर्व ज्ञान पक्के केलेले असले पाहिजे असे मत डॅश यांनी मांडले. तर कोणी जे आहे ते मांडलेलं होतं? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की ब्रुनर यांनी जे आहे ते मांडलेलं होतं. तर त्यांचं पूर्ण नाव आहे जेरोम ब्रुनर. काय नाव आहे? तर जेरोम ब्रुनर यांनी नवीन ज्ञानाची रचना करताना विद्यार्थ्यांच्या पूर्व ज्ञानावर भर जो की दिला आहे. पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 10वा प्रश्न, क्रमिक अध्ययन पद्धतीमध्ये प्रत्येक विधान किंवा प्रश्न व त्याचे उत्तर याला तांत्रिक परिभाषेत चौकट म्हणतात. नवा भाग शिकण्यासाठी विषय प्रतिपादनाची तयारी म्हणजे डॅश चौकट होय. तर कोणती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की उजळणी हे होणार असेल. तर क्रमिक अध्ययन पद्धतीत नवीन भाग शिकवण्यापूर्वी केलेली तयारी किंवा प्रतिपादन म्हणजे त्याला आपण उजळणी असं थोडक्यामध्ये म्हणतो. पर्याय नंबर 3 याचं उत्तर जे की होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही अजूनही टीईटी एक्झामच्या परिपूर्ण ए टू झेड तयारीसाठी आपली असलेली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही एनरोल केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे. त्यामधून तुम्ही मित्रांनो आपली संपूर्ण काही स्पेशली टीईटी एक्झाम 2026 साठी असलेली टेस्ट सिरीज बॅच एनरोल करू शकता, ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण मित्रांनो ए टू झेड तयारी आपण करून घेतलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोर्स जॉईन करण्याची गरज पडणार नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला महागडे बुक्स देखील घेण्याची गरज पडणारी नसेल. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण नवीनतम आपल्या टीईटी अभ्यासक्रमावर आधारित सर्व टेस्ट मिळणार असतील. त्यामुळे तुम्हाला जो पेपर फॉर्मॅट आहे फुल लेंथ टेस्टचा, ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण आपण त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला लेवल वाईज व टॉपिक वाईज संपूर्ण सराव चाचण्या आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. अचूक उत्तर पत्रिका व सर्व काय आपण त्यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे. त्यासोबतच टाइम मॅनेजमेंट अँड अॅक्युरसी ज्यासाठी देखील तुम्हाला परिपूर्ण यामध्ये मदत होणारी आहे. तर परीक्षेपूर्वी जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि जर तुम्हाला 2025च्या एक्झाम मध्ये काही कमी गुणामुळे तुमचा जर मित्रांनो चान्स हुकला असेल तर मित्रांनो यावेळेची तुमची तयारी ही परफेक्ट असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुमच्यासाठी आपण ही टेस्ट सिरीजची बॅच रिलीज केलेली आहे. तर ही टेस्ट सिरीज बॅच कोणाकोणासाठी उपयुक्त आहे? तर टीईटीच्या संपूर्ण जे फ्रेशर असतील किंवा ज्यांनी रिसेंटली एक्झाम दिला असेल अशा दोन्ही विद्यार्थ्यांकरता मित्रांनो ही बॅच उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही पीवायक्यूचे जेवढे काही रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ते देखील आपण ऍड करून दिलेलं आहे. तर ज्यांना ही प्रथम प्रयत्नामध्ये चांगल्या प्रकारे परीक्षा उत्तीर्ण करायची आहे त्यांनी वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यातून मित्रांनो आपली स्पेशल ही टेस्ट सिरीजची बॅच ज्या मित्रांनो एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर तुम्ही जॉईन केलं नसाल तर मित्रांनो वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक आहे, तिथून तुम्ही मित्रांनो आपले ॲप डाउनलोड करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला भरपूर सारे टॉपिक वाईज त्यासोबतच फुल लेंथ आपण टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिले आहे, ज्यामुळे तुमचा स्कोर, तुमचा अभ्यास, तुमची कितपत ग्रोथ झालेली आहे हे संपूर्ण काही त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला स्वतःहून अनालिसिस करता येणार असेल. आणि ज्या विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रकारचे त्या ठिकाणी टॉपिक वाईज मध्ये स्पष्टीकरण हवा असेल तर आपण ते ठिकाणी त्या ठिकाणी उपलब्ध करून
करून दिलेला आहे व रिसेंटली 2025 जी आपली परिपूर्ण प्रश्नपत्रिका देखील आपण त्यामध्ये तुम्हाला ऍड करून दिलेला आहे, ज्यामुळे तुमचा जो PYQचा स्कोर आहे तो देखील त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणारा असेल. मित्रांनो, ही आपली बॅच जॉईन केला तुम्हाला कोणत्याही महागड्या कोर्सेसची गरज पडणार नसेल किंवा कोणतीही तुम्हाला महागड्या पुस्तकाची गरज अजिबात पडणारी नसेल. अगदी अफोर्डेबल प्राइस मध्ये आपण हे संपूर्ण काय तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर जॉईन करा आणि लवकरात लवकर तुमच्या तयारीला लागा मित्रांनो. त्यानंतरचा आपला प्रश्न आपला 11वा असा आहे पहा पुढचा. संवेदनाला अर्थ लावला की त्याचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या घटकात होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की अवबोध यामध्ये होते. तर जेव्हा मेंदू संवेदनाला अर्थ प्राप्त करून देतो तेव्हा त्याचे रूपांतर जे की अवबोध मध्ये जे आहे थोडक्यात होतं. पर्याय नंबर 1 ज्याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न आपला पुढील 12वा. डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे प्रमुख 2 घटक मांडले आहेत. त्यातील व्यक्तिगत क्षमता या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 2. त्याला आपण तद्रुपता असं जे आहे ते म्हणतो. तर डॅनियल गोलमन यांच्या वैयक्तिक क्षमतेमध्ये आत्मपरिचय, आत्मनियंत्रण आणि अभिप्रेरणा येते. तर तद्रुपता हा सामाजिक क्षमतेचा भाग आहे. पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 13वा आपला. परिकल्पना निर्मिती समस्येचं उत्तर होण्यासाठी डॅश या प्रतिमांचा वापर केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की संकल्पनात्मक प्रणाली प्रतिमान याचा जो आहे जो की वापर केला जातो. तर परिकल्पना निर्मिती आणि समस्येचं निराकरण करण्यासाठी संकल्पनात्मक प्रणाली प्रतिमानाचा वापर जो की प्रभावी ठरतो. पर्याय नंबर 4 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 14वा प्रश्न. मानवी भावना या सहज बुद्धीमधून निर्माण होतात असे मत कोणत्या मानसशास्त्राचे व्यक्त केलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं 1 जे की मॅकडोगल यांनी जे आहे जे की व्यक्त केलेलं आहे. तर यांचं खरं नाव आहे विलियम मॅकडोगल. यांनी मानवी भावना किंवा संवेग हे त्यांच्या उपजत प्रवृत्तीमधून निर्माण होतात असं जे आहे जे की मानलेलं आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न 15वा असा आहे. एकच कसोटी एकच परीक्षेत वेगवेगळ्या वेळी तपासली तरी गुणांमध्ये फरक पडत नाही किंवा एकच कसोटी अनेक परीक्षकांनी तपासूनही गुणांमध्ये फरक पडत नाही, या विधानातून कसोटीचा कोणता निकट स्पष्ट होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की 1 ज्याला आपण विश्वसनीयता असं म्हणतो. जर परीक्षक किंवा वेळेत बदल होऊनही गुणांमध्ये फरक पडत नसेल तर त्या कसोटीला विश्वसनीय किंवा आपण इंग्लिशमध्ये म्हणतो रिलायबिलिटी असं म्हणतो. तर जे की म्हटलं जातं. पर्याय नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न 16वा असा आहे. सायकल चालविण्याचे कौशल्य हे मोटारसायकल चालविण्यासाठी उपयोगी पडत असेल तर त्यास अध्ययनाचं डॅश असे म्हणतात. तर काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की धनसंक्रमण असं म्हणतात. जेव्हा एका परिस्थितीतील शिक्षण दुसऱ्या परिस्थितीमध्ये मदत करते तेव्हा त्याला धन संक्रमण जे की असं म्हणतात, ज्याला आपण इंग्लिशमध्ये पॉझिटिव्ह ट्रान्सफर असं देखील थोडक्यात म्हणतो. त्यानंतर आपला 17वा प्रश्न. शारीरिक प्रतिक्रियांचे व्यवस्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर केला जात नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3 व्यसनांचा आहारी जाणे. तर व्यसने ही शारीरिक किंवा मानसिक आरोग्यासाठी घातक आहेत, ती व्यवस्थापनाची तंत्र असू शकत नाहीत. त्यानंतर आपला प्रश्न 18वा. प्रत्येक व्यक्ती मेंदूचा 2 अर्धगोलांपैकी कोणत्या तरी एका अर्धगोलाचा जास्त वेळ वापर करतो? ज्या व्यक्तीमध्ये मेंदूचा उजवा भाग अधिक कार्यरत असतो ती व्यक्ती खालीलपैकी कोणती गोष्ट अधिक सुलभपणे करते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की भावनात्मक कार्य करणे. तर मेंदूचा उजवा गोलार्ध सर्जनशीलता, कला आणि भावनात्मक कार्याशी संबंधित असतो, तर डावा भाग हा तर्काशी संबंधित असतो. त्यानंतर आपला प्रश्न 19वा. कार्ल रॉजर्स या मानसशास्त्राने विद्यार्थ्यांचे अध्ययन चांगले होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक आहे असे अनुभवाधारित अध्ययन विषयक उपपत्तीमध्ये मांडलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की स्वमूल्यमापन हेच मूल्यमापनाची प्रमुख पद्धती असली पाहिजे. तर कार्ल रॉजर्स यांच्या अनुभव आधारित अध्ययनात विद्यार्थ्यांनी स्वतःचे मूल्यमापन करणे सर्वात महत्त्वाचे यामध्ये मानलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न 20वा असा होता. गिलफोर्ड यांनी बहुआयामी बुद्धिमत्ता ही उपपत्ती मांडताना त्यांची 3 घटकात मांडणी केली. त्यापैकी क्रिया या घटकात खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही असं म्हटलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की सांकेतिक. तर सांकेतिक चिन्हांचा बोध होणे हे जे आहे थोडक्यामध्ये यामध्ये नाही. तर गिलफोर्ड यांच्या बुद्धिमत्ता संरचनेत सांकेतिक हा आशयाचा भाग आहे, क्रियाचा यामध्ये नाही, म्हणून पर्याय नंबर 3 याचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आपला 21वा. प्राथमिक इयत्तेमध्ये
कोणत्या अध्यापन सूत्रात आधी वस्तू व नंतर वर्णन हा क्रम योग्य ठरतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की मूर्तीकडून अमूर्तीकडे. म्हणजेच काय, तर प्राथमिक स्तरावर आधी प्रत्यक्ष वस्तू दाखवणे आणि नंतर त्याचे वर्णन करणे हे सूत्र वापरलं जातं म्हणून. त्यानंतर प्रश्न 22 आपला, अब्राहम अब्राहम कालन यांच्या मते व्यवहार आणि तत्वे यांच्या तुलनेत सांकेतिक रचना म्हणजे डॅश होय. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की उपपत्ती होय. तर अब्राहम कालन यांच्या व्याख्यानुसार सांकेतिक रचना ही उपपत्तीशी संबंधित आहे. त्यानंतर आपला 23वा प्रश्न, खालीलपैकी कोणते मतिमंदत्व शरीरातील हार्मोन्सच्या अनियमित स्रावामुळे येते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की मंगोलिझम. तर मंगोलिझम हा सहसा अनुवांशिक आणि हार्मोन्सच्या बदलाशी निगडीत मतिमंदत्वाचा एक प्रकार मानला जातो. पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 24वा, दोन परिस्थितींमध्ये जर समान घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते असे मत डॅश या मानसशास्त्राने मांडले. तर कोणी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की थॉर्नडाईक यांनी जे आहे ते मांडलेलं आहे. तर एडवर्ड थॉर्नडाईक यांनी समान घटकाच्या उपपत्तीनुसार अध्ययन संक्रमण होते असे सांगितलेलं आहे. त्यानंतर 25वा प्रश्न, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे डॅश होय. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं 1, जे की अवधान. तर एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजेच की अवधान, ज्याला आपण इंग्लिशमध्ये अटेन्शन असं देखील म्हणतो. त्यानंतरचा आपला प्रश्न 26वा, ब्लूमच्या वर्गीकरण शास्त्रांच्या मते मूल्यांकनाचा त्रिकोणाच्या शिरोबिंदूला डॅश हा घटक जे की आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की उद्दिष्ट हा आहे. ब्लूमच्या शैक्षणिक मूल्यमापन त्रिकोणामध्ये उद्दिष्ट हे सर्वोच्च स्थानी किंवा केंद्रस्थानी असतात. त्यानंतर 27वा प्रश्न, स्मरणशक्तीच्या घटकांचा योग्य क्रम कोणता आहे खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की ग्रहण, धारणा, प्रत्यावर्तन आणि प्रत्यभिज्ञान. तर स्मरणशक्तीच्या प्रक्रिया माहिती ग्रहण करण्यापासून सुरू होऊन तिची ओळख पटवण्यापर्यंत जे की चालते. त्यानंतर आपला प्रश्न 28वा, खालीलपैकी कोणते उदाहरण हे पलायन या सहज बुद्धीच्या उद्धतीकरणाचं उदाहरण आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की विद्यार्थ्यांना कराटे खेळण्याचे शिक्षण देणे. तर यामध्ये पहा, पलायन म्हणजेच काय, तर भीती असा याचा अर्थ होतो. तर पलायन या सहज बुद्धीला योग्य वळण लावून स्वरक्षणासाठी कराटे शिकवणे हे याचं उद्धतीकरण जे की आहे, म्हणून पर्याय नंबर 1 उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न 29 आपला, मेरिल यांनी मांडलेल्या ज्ञानरचनावादात खालीलपैकी कोणते जे की गृहीतक अयोग्य आहे? तर यात जे उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की अध्ययनातून लावलेल्या अर्थाबाबत चर्चेतून दृष्टिकोनाचा देवाणघेवाण होते, मात्र स्वतःची आंतरिक जी भूमिका आहे जी की स्थिर राहते. पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार होतं. त्यानंतर प्रश्न 30 आपला, खालीलपैकी कोणत्या विधानामध्ये अध्यापन पद्धती व अध्यापन कार्यनीती यातील फरक स्पष्ट होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की अपेक्षित वर्तन बदल व अध्ययन परिस्थिती यांचा संबंध कार्यनीतीशी येतो, तर आशय व सादरीकरण यांचा संबंध अध्यापन पद्धतीशी येतो. तर कार्यनीती ध्येय आणि वर्तनाबद्दल लक्ष देते, तर पद्धती ही आशय आणि त्यांच्या सादरीकरणाशी संबंधित आहे, म्हणून पर्याय नंबर याचं 3 हे उत्तर जे की होणार असेल. तर हे संपूर्ण जे टॉप 3 क्वेश्चन आहेत, टॉप 30 क्वेश्चन जे की मित्रांनो आपल्या रिसेंटली झालेल्या TET एक्झामच्या बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रामध्ये विचारण्यात आलेली आहेत. तर आता यामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, ही 30 प्रश्न आपण पाहिलेली आहेत, जे की टोटली ही 30 प्रश्न आपण पाहिलेली आहेत. तर जे 30 प्रश्नामध्ये जे की आपल्याला रिपीट एक ते 3 टॉपिक आपल्याला पाहायला मिळालेले आहेत, आणि जे काय फेमस बाल मानसशास्त्रामधले सायंटिस्ट आहेत, जे मानसशास्त्र तज्ज्ञ आहेत, त्यांच्यावर देखील प्रश्न पाहायला मिळालेला आहे. तर यावरून आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येते की आपल्याला मुख्यतः काही बाबी ज्या आहेत शास्त्रज्ञासंबंधित ते करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. ज्यामध्ये पहिलं जे नाव येतं जीन पियाजेट. तर जीन पियाजेट यांच्या संबंधित तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. जीन पियाजेटमध्ये कशाचा अभ्यास कराल तुम्ही? जीन पियाजेट यांच्या संज्ञात्मक विकासाचा सिद्धांत त्यांनी मांडलेला, त्याच्याबद्दल, त्यानंतर मुलांच्या बौद्धिक विकासाचे टप्पे जे आहेत त्याच्याबद्दल अभ्यास करणं, त्यानंतर शिकणे म्हणजे काय आहे याबद्दल देखील एक प्रक्रिया आहे त्यांची, याबद्दल तुम्हाला अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे काय, जोर्मे बर्नर यांच्या संबंधित देखील तुम्हाला अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यानंतर कार्ल रेगोर्स यांच्या संबंधित अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यानंतर डॅनियल ग्लोमन, त्यानंतर ब्लूम्स टॅक्सोनी, त्यानंतर JP गुल्फोर्ड, त्यानंतर एडवर्ड थॉर्नडिक, त्यानंतर
हे संपूर्ण आता 7 सायंटिस्ट झाले हे मानसशास्त्र जे की तुम्हाला अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यानंतर जे पुढचे महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत जे की यावर विचारण्यात आलं होतं, ज्यामध्ये इमोशनल इंटेलिजन्सी ज्याला आपण की भावनिक बुद्धिमत्ता म्हणतो त्याच्यावर अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यानंतर डिफेन्स मेकॅनिझम्स, त्यानंतर टीचिंग मेथड वर्सेस स्ट्रॅटर्जी यावर देखील तुम्हाला अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यासोबतच ट्रान्सफर ऑफ लर्निंग हे जर तुम्ही 11 पॉईंट हे जर मी सांगितलेलं तुम्ही जर केला तर मित्रांनो 100% सांगतो की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला 30 पैकी 30 गुण जे की मिळणारे असतील. आणि मित्रांनो जी आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच आहे संपूर्ण हा पेपर अनालिसिस करूनच तुम्हाला मित्रांनो संपूर्ण आपण टेस्ट सिरीज उपलब्ध करून देतो, ज्यामध्ये तुम्हाला हे 11चे 11 टॉपिक कव्हर करायचे त्यामध्ये मिळणारे असतील. आणि तुम्हाला सांगतो एकही मार्क तुमचा येणाऱ्या 2026 एक्झाम मध्ये मिस होणारा नसेल. आणि एवढं अनालिसिस मित्रांनो तुम्हाला प्रश्नपत्रिका घेऊन कोणीही इतरत्र सांगितलं नसेल. त्यामुळे महागड्या कोचिंग कोर्सेसपासून तुम्हाला वाचायचं असेल आणि कमी प्राइस मधल्या चांगल्या टेस्ट सिरीजचा अभ्यास करून तुम्हाला स्वमताने व स्व कॉन्फिडन्सने तुमची एक्झाम जर क्रॅक करायचं असेल तर मित्रांनो लगेच आपली बॅच जॉईन करून घ्या आणि त्यामधून तुम्ही आता व या क्षणापासून संपूर्ण तयारीला लागा मित्रांनो. तर असा होता व्हिडिओ. पुढील व्हिडिओ हवा असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. लवकरच आपण टीईटी 2026 साठीचे संपूर्ण काही आपले व्हिडिओ आपण रेग्युलरली मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन येतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.